कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे. प्लेट भरून कोथिंबीर आहे. हिरवी मिरची, आलं लसूण याचा ठेचा 1 चमचा घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा, थोडासा ओवा हातावरती क्रश करून घातलेला आहे. थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून हे चांगलं आता मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून झाल्यानंतर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. पाव वाटी बेसन बाजूला ठेवलेलं आहे. लागेल तसं बेसन घालणार आहे नंतर. 2 चमचे रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे मस्त भजी कुरकुरीत अशी होतात. आता हे चांगलं हाताने मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर उरलेलं बेसनसुद्धा मी अजून थोडं घातलेलं आहे, कमी वाटत आहे त्यामुळं. आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे. घट्टसर असं पीठ तयार करायचं आहे भजीसाठी, म्हणजे कुरकुरीत भजी तयार होते. या पद्धतीने बघू शकताय घट्टसर असं पीठ ठेवलेलं आहे. आता चिमूटभर खाण्याचा सोडा घालू आणि मिक्स करून घेऊ. सोडा जास्त घालू नका, नाहीतर तेलकट अशी भजी होतात. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता छोटी छोटी पिठाची आपण भजी सोडू, म्हणजे मस्त कुरकुरीत अशी तयार होतात आणि आतून सुद्धा ती चांगली भाजली जाते, कच्ची राहत नाही. मीडियम गॅसवरती भजी तळून घ्यायची सोनेरी रंगावरती. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त अशी कुरकुरीत भजी तळून तयार झालेली आहे. कोथिंबीर वडीसारखीच मस्त अशी ही चवीला कोथिंबीरची भजी लागते. तर जेवताना तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट 5 मिनिटात तयार होणारी कोथिंबीरची भजी नक्की करून बघा. धन्यवाद.